मोठ्या बाई अधोक्षजवरती खूपच चिडलेल्या असतात. मोठ्या बाईंना अधोक्षजचा खूप राग आलेला असतो. मोठ्या बाई ठणकावून अधोक्षजला सांगतात, आज आपण मुलगी बघायला जाणार आहोत म्हणजे आहोतच. त्यामुळे तुझी ही अशी नाटकं मी सहन करणार नाही. तू असा काही विचार करू नकोस की तू जर का माझ्या विरुद्ध जायचा विचार करत असशील तर तुला गाडीत भरेन आणि घेऊन जाईल. इकडे अधोक्षज खूपच चिडलेला असतो. अधोक्षज म्हणत असतो, जसं नारायणीताईचं लग्न जबरदस्तीने लावण्यात आलं तसं माझंसुद्धा लावेल का? नाही नाही, काही झालं तरी मी माझ्या मनाविरुद्ध कोणाशीही लग्न करणार नाही. मला जी मुलगी पसंत आहे तिच्याशीच मी लग्न करणार. हे ऐकून नारायणीताई बोलते, अरे तुला जी मुलगी पसंत आहे तिच्याबद्दल आईला सांग ना. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, ताई तू इथे काय करतेस? तेव्हा लगेच नारायणीताई बोलते, अधोक्षज तुला तर माहितीच आहे आईचा राग कसा आहे तो. आईने जर का एखादी गोष्ट मनात ठरवली की ठरवली, आई जे काही विचार करते तो अंमलात आणतेच. हे तुला चांगलंच माहिती असून सुद्धा जर का तू असं वागणार असशील तर तू खरंच चुकीचं वागतोयस. अधोक्षज प्लीज स्वतःला सावर आणि तुझ्या या गोष्टींचा विचार कर. मला खरंच तुझ्या या गोष्टी पटतच नाहीत. खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टींचा विचार करावा लागतोय. असं का वागतेस तू? असं वागून तुला काय मिळतंय? जरा तरी विचार कर ना. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, ताई मी आईच्या मनाचा विचार करतो. खरं सांगायचं तर आईने आपल्यासाठी जे जे केलंय ते मी विसरलेलो नाही. पण ताई म्हणून मी माझ्या मनाचा विचार न करता आईच्याच मनाचा विचार करायचा आणि ती म्हणेल त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं का? तेव्हा लगेच नारायणीताई बोलते, अजिबात नाही, मी तुला असं कधी बोलणारच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव अधोक्षज, तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस. तुझं हे वागणं मला पटत नाही आहे. अधोक्षज प्लीज स्वतःच्या वागण्याचा विचार कर, कारण तुझं हे वागणं खरंच खूप चुकीचं आहे. तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, असं का बोलतेस ताई तू? ताई तू माझ्या मनाचा विचार का करत नाहीस? ताई प्लीज तू माझ्या मनाचा विचार कर ना. तेव्हा लगेच नारायणीताई बोलते, हे बघ अधोक्षज, तुझ्या मनात जी मुलगी आहे ती मला सांग. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, माझ्या मनात इंदू आहे आणि मला इंदूशीच लग्न करायचं आहे. हे ऐकून नारायणीताईच्या पायाखालची जमीन सरकते आणि नारायणीताई अधोक्षजला म्हणते, अधोक्षज वेडा वगैरे झालायस की काय, की डोक्यावर पडलायस? अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा. मला खरंच तुझं वागणं पटत नाही आहे. अधोक्षज तू जे काही वागतोस ना ते चुकीचं वागतोयस. अरे जरा तरी विचार करून वाग. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, ताई प्लीज उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. त्यावेळेला लगेच नारायणीताई बोलते, मी तुझ्या प्रेमाचा धिक्कार करते असं नाही. तुझं इंदूवरती प्रेम आहे मान्य आहे, पण आईला लहानपणापासूनच इंदू पसंत नाही, हे तुला चांगलं माहिती आहे. अरे आई डोळ्यासमोर सुद्धा इंदूला उभं करत नाही. अरे तू सांगशील रे तुझं अधोक्षजचं इंदूवरती प्रेम आहे म्हणून, पण त्याच्यानंतर ज्या नरक यातना तिला भोगाव्या लागतील त्याचं काय? अधोक्षज आईसमोर इंदूचं नाव घेताना 10 वेळा विचार कर, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, ताई आई इंदूला काही बोलणार नाही आणि जर का तिने बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी तिला माफ करणार नाही. माझ्यासाठी माझी इंदू महत्त्वाची आहे, बाकी कोणी नाही. तेव्हा लगेच नारायणीताई बोलते, तुला अक्कल आहे का काय बोलतोयस ते तू? तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो, नारायणीताई प्लीज. आणि हे सर्व बोलणं मोठ्या बाईंनी ऐकलेलं असतं. तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात, अधोक्षज तुझी एवढी मत? अरे घरात राहणाऱ्या त्या मुलीवरती तू प्रेम करतोस जिची या घरात काही लायकी नाही.
तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो, आई प्लीज, इंदूला काहीही बोलायचं नाही. माझ्यासाठी इंदू खूप महत्त्वाची आहे आणि कायम राहणार, आणि मी इंदूशिवाय जगू शकत नाही. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, आई प्लीज माझ्यासाठी तरी. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, डोकं आपटलंयस का कुठे, की डोक्यावर पडलायस? अरे जरा विचार कर, तू माझ्याजवळ काय मागतोयस ते, आणि मी तुला ते देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो, आई तू जर का मला ती गोष्ट दिली नाहीस तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षज असं बोलताच मोठ्याबाई म्हणतात, बस झालं अधोक्षज, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. अधोक्षज, काही झालं तरीसुद्धा मी तुला शेवटची गोष्ट सांगते, तुझं त्या मुलीशी लग्न कधीच होणार नाही. तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला मोठ्याबाई अधोक्षजला बोलतात, तू डोक्यावरच पडलायस म्हणून तू असं वागतोस. तेव्हा लगेच नारायणताई बोलते, आई अगं त्याच्या मनाचा तरी विचार कर. आई खरं सांग, तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतो. आई खरं सांगायचं तर तुझं हे वागणं मला पटतच नाही. मला खरंच तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही. तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला मोठ्याबाई नारायणीताईला बोलतात, नारायणी तुला काही गोष्टी पटतच नाहीत, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, माझ्या आणि अधोक्षजच्या मध्ये यायचा प्रयत्न करू नकोस, कारण तू जे काही वागशील ना ते चुकीचं वागतेस. तेव्हा मात्र नारायणताई बोलते, अजिबात नाही, मी जे काही वागते ते अगदी बरोबर वागते. तुला जरी गोष्टी पटत नसल्या तरीसुद्धा. तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात. शेवटी नारायणीताई मोठ्याबाईंना बोलते, आई अगं तू तुझ्या मुलाच्या मनाचा विचार कर. आई प्लीज उगाच गोष्टीत आणू नकोस. तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात, नारायणी तू मला शिकवू नकोस काय करायचं आणि काय नाही ते, माझं मी बघेन. एक गोष्ट लक्षात ठेवायची नारायणी, काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही, आणि तू उगाचच ह्याच्या कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देऊ नकोस, कारण ह्याचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तेव्हा अधोक्षज बोलतो, जर का माझं हे स्वप्न पूर्ण नाही केलंस तर कदाचित मी स्वतःचा जीव देईन. हे ऐकून मोठ्याबाई म्हणतात, हेच ऐकायचं राहिलं होतं, कळलं का? तुझ्या बापाने सुद्धा माझं ऐकलं नाही आणि तुझा बाप गेला मोठेपणा करायला आणि शेवटी स्वतःचा जीव गमावून बसला, आणि आता तू सुद्धा तसंच कर. नाही, मी तुझ्यासाठी काय करते, मी स्वतःलाच संपवते ना. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अधोक्षजसाठी मोठ्याबाई स्वतःचा निर्णय बदलतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.